ओके. आता फर्स्ट आपल्याला काय पाहिजे, आज नवीन कॉन्सेप्ट पाहिजे. कोणता कॉन्सेप्ट पाहिजे? की लॉग इन ची सिस्टीम कशी वर्क करते. ठीक आहे. मग त्यासाठी मी काय करतो, एक फोल्डर बनवतो. कुठे फोल्डर बनवणार? A to Z 54 मध्ये मी एक नवीन फोल्डर बनवतो. जसं की त्या फोल्डरला मी नाव देतो, एक सेशन नाव देणार आहे. मी काय नाव देणार आहे? सेशन. ठीक आहे. एक फोल्डर बनवला आणि त्या फोल्डरला मी काय करणार, आता ओपन करणार. ओपन केल्यानंतर इथे काय करतो आपण, MTPS वर CMD राईट करतो आणि एंटर बटनावर क्लिक करणार. आपल्या पुढे कमांड प्रॉम्प्ट ओपन झाली. मग कमांड प्रॉम्प्ट ओपन झाल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप काय राहते, इन्स्टॉलेशन करून घ्यायची. मग इन्स्टॉलेशन साठी npm i एक्सप्रेस, त्यानंतर EGS. ठीक आहे. हे दोन पॅकेज मला फक्त लागतात. मी एवढे दोन पॅकेजेस करतो आज इन्स्टॉल आणि एंटर बटनावर क्लिक करतो. झाले पॅकेज इन्स्टॉल. मग पॅकेज इन्स्टॉल झाल्यानंतर आपली नेक्स्ट कमांड असते. नेक्स्ट कमांड कोणती? कोड पेस्ट डॉट, आणि आपण एंटर बटनावर काय करणार, इथे क्लिक करणार. याने काय होणार की जो काय आपला फोल्डर आहे तो फोल्डर काय होणार, ऑटोमॅटिकली VS कोडला ओपन होणार. ठीक आहे. ठीक आहे. आणि जो काय आपला फोल्डर होता तो फोल्डर झाला VS कोडला ओपन. मग VS कोडला ओपन झाल्यानंतर फोल्डर आपले VS कोड मध्ये पण स्टेप राहते. काय स्टेप राहणार? फर्स्ट स्टेप सर्व्हर क्रिएट करून घ्यायची. मग सर्व्हर क्रिएट करण्यासाठी आपल्याला नीड कशाची? एका फाईलची नीड आहे. मग मी एक फाईल बनवली, जसं की index.js, आणि एंटर बटनावर मी इथे करतो क्लिक. ठीक आहे. एक फाईल क्रिएट झाली. ते फाईल क्रिएट झाल्यानंतर मी इथे काय करतो, एक सर्व्हर बनवतो, किंवा सर्व्हरचा मी इथे काय करतो, कोड राईट करतो. मग व्हॅर एक्सप्रेस इक्वल टू रिक्वायर राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये राहणार इथे एक्सप्रेस. त्यानंतर सेकंड काय करतो, मी एक व्हेरिएबल घेतला, कोणता? ऍप नावाचा. ऍप इक्वल टू एक्सप्रेस आणि राऊंड ब्रॅकेट. त्यानंतर ऍप इक्वल ऍप डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये स्लॅश, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, आणि त्या फंक्शन मध्ये असणार एक रिक्वेस्ट आणि सेकंड असणार रिस्पॉन्ड, आणि ते करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड करतो. जसं की मी इथे वेलकम नोड.js. ठीक आहे. आणि जो काय आपला सर्व्हर आहे तो सर्व्हर रन करण्यासाठी एक पोर्ट नंबरची गरज आहे. मग ऍप डॉट लिसन आणि 1000. ठीक आहे. झालाय कोड. आणि जो काय सर्व्हर आहे त्या सर्व्हरला मी रन करून चेक करतो. नोडिमॉन index.js, आणि याचं आउटपुट पाहण्यासाठी कुठे जाणार? ब्राउझरला. आणि ब्राउझरला आल्यानंतर मी सर्च करतो localhost:1000. मला इथे आलंय वेलकम टू. ओके. आता आपल्याला काय फंडा शिकायचे ते लॉग इनचं कॉन्सेप्ट पाहण्याआधी एक कॉन्सेप्ट आहे, तो कॉन्सेप्ट आपण एकदा पाहू, मग लॉग इन कडे जाऊ. ठीक आहे. आता सर्व्हर आणि युजर ह्या दोघांकडे जो काय सर्व्हर आहे, सर्व्हर कुठे असतो? म्हणजे क्लाउडवर असतो. ठीक आहे. आणि जो काय आपला युजर असतो, युजर म्हणजेच आपला ब्राउझर. ठीक आहे. ते कॉन्सेप्ट जाऊन दे, की आपल्याकडे दोन स्टोरेज असतात. किती स्टोरेज असतात? दोन स्टोरेज असतात. एक स्टोरेज असतं क्लायंट साईडचं स्टोरेज. कोणतं स्टोरेज? क्लायंट साईडचं स्टोरेज. म्हणजेच क्लायंट साईडचं स्टोरेज म्हणजेच आपण त्याला युजर स्टोरेज म्हणतो. ठीक आहे. युजर स्टोरेज म्हणजेच काय? जे आपला हा लोकल पीसी आहे, काय हे, जो काय हा लोकल पीसी आहे ना, पीसी आहे, लॅपटॉप आहे किंवा मोबाईल आहे, हा काय झाला? युजर साईड स्टोरेज झाला. काय झालं? युजर साईड झालं. ओके. मग युजर साईड स्टोरेज म्हणलं की काय झालं? युजर साईड मध्ये आपण काहीतरी डेटा स्टोअर करू शकतो. ठीक आहे ना. मग ह्याला म्हणतो आपण युजर साईड स्टोरेज. मग युजर साईडचे स्टोरेज, जसं की एक्झाम्पल घ्यायचं, कुकीज. युजर साईड स्टोरेज म्हणलं की काय आठवलं पाहिजे आपल्याला? कुकी. आता कुकी काय असतं ते सांगतो तुम्हाला. जसं की तुम्ही एखादा ऍप इन्स्टॉल केले, ऍप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्ही त्याला लॉंग प्रेस करता. ठीक आहे. लॉंग प्रेस केल्यानंतर तुम्हाला ऍप इन्फो म्हणून एक ऑप्शन दिसतो, बरोबर. आणि त्या ऍप इन्फोच्या आतमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक दिसतं डेटा स्टोरेज दिसतं, बरोबर, किंवा ऍप स्टोरेज असं दिसतं ना. मग जो काय ऍप स्टोरेज असतो तो कोणता स्टोरेज असतो? तुमचा लोकल स्टोरेज असतो. कोणता असतो? लोकल स्टोरेज. मग ह्यालाच आपण म्हणू लोकल स्टोरेज.
लोकल स्टोरेज म्हणलं तर आपण तो युजर साईडचा स्टोरेज झाला. ठीक आहे, सिंपल समजलं. एक फंडा समजून घ्या. युजर साईड स्टोरेज बोललं की त्याला समजून जायचं की तो आपला पीसी, मोबाईल, ठीक आहे, किंवा लॅपटॉप, हे आपले काय झाले, सगळे स्टोरेज झाले. आणि आता दुसरा कॉन्सेप्ट असतो सर्व्हर साईड स्टोरेज. आता युजर साईड स्टोरेज म्हणजे काय, कुकी म्हणून देण्यात ठेवा. काय, कुकी. ठीक आहे, कुकीचा कॉन्सेप्ट आपण नंतर पाहू. फक्त युजर साईड स्टोरेज म्हणलं की आपला लोकल पीसी मध्ये किंवा आपण लॅपटॉप मध्ये किंवा मोबाईल मध्ये आपण डेटा काय करू शकतो, स्टोअर करतो. आता ही सर्व्हर साईड स्टोरेज. सर्व्हर साईड स्टोरेज म्हणजे काय, की जो आपला स्टोरेज असणार आहे, जो काय आपला डेटा असणार आहे, तो कुठे स्टोअर असणार, सर्व्हरला असणार. कुठे असणार, सर्व्हरला. मग आता आपल्याला दोन कॉन्सेप्ट पाहिजे. एक सर्व्हर स्टोरेज पाहिजे आणि सेकंड पाहिजे आपल्याला क्लायंट साईड स्टोरेज पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, एक तर आपण पाहणार फर्स्ट सर्व्हर स्टोरेज. ठीक आहे, सर्व्हर स्टोरेज मध्ये आपण डेटा कसा स्टोअर करू शकतो, आणि दुसरं पाहणार आहे आपण सेकंड क्लायंट स्टोरेज. आज फक्त आपण सर्व्हर स्टोरेज पाहू, उद्या आपण क्लायंट स्टोरेज पाहू. ठीक आहे. आता आपलं सर्व्हर म्हणजेच काय, जी आपली index.js फाईल आहे किंवा ही node.js जी काय फाईल आहे आपली, हीच काय आपलं एक सर्व्हर आहे. बरोबर ना. आपण काय केलंय, एक्सप्रेस घेतलंय आणि एक्सप्रेसला सांगितलंय आमचं एक सर्व्हर बनव. ठीक आहे, सपोज इथे असतं सर्व्हर आणि इथे ऍप डॉटच्या जागी मी राईट केलं. ठीक आहे ना, म्हणजे आपलं ही काय एक सर्व्हर आहे. ओके, हे काय आपलं एक एक्सप्रेसला सांगितले काय बनव, एक सर्व्हर बनव, आणि त्या सर्व्हरला सांगितले त्या सर्व्हर मध्ये एक URL असेल. कोणती URL, स्लॅशची URL असेल, आणि त्या स्लॅशच्या URL मध्ये आपण सेंड केले वेलकम टू नोड.जेएस. आणि जी सर्व्हर आहे ते सर्व्हर रन करण्यासाठी आपण एक पोर्ट नंबर दिलाय 1000. बस, म्हणजेच आपला जो काय हा कोड आहे, हा कोडच म्हणजे काय, सर्व्हर आहे. ओके. आता सेकंड कॉन्सेप्ट आपल्याला असं पाहायचं आहे. ठीक ठीक आहे, आपल्याला काय करायचे ते एकदा समजून घेऊ. ठीक आहे, आता हे सिंपल सर्व्हर आहे ते माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे, आता मी इथे सेकंड URL बनवतो, सर्व्हर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये मी राईट करतो जसं की स्लॅश अबाउट, कोमा घेतला, एक फंक्शन घेतलं, त्यामध्ये रिक्वेस्ट घेतला, सेकंड रिस्पॉन्स घेतला, आणि इथे करतो मी रिस्पॉन्स डॉट सेट, आणि इथे राईट करतो वेलकम टू अबाउट पेज किंवा स्क्रीन करतो. ओके, आणि इथे पण वेलकम टू नोड.जेएस करण्यापेक्षा मी ते काय करतो, वेलकम टू होम पेज करतो किंवा होम स्क्रीन करू आपण. ओके, एकदा आउटपुट पेजला आलो मी आणि इथे एकदा चेक करतो. इकडे आलो, त्याला रिफ्रेश केलं, काय आलं इथे टेक्स्ट, वेलकम टू होम स्क्रीन. आणि जसं की मी इथे स्लॅश अबाउट ला काय करतोय, फायर करतोय, स्लॅश अबाउट केलं की ते काय आलं, वेलकम टू अबाउट. ओके, पण आता असं माझा फंड आहे, जसं की मला काय करायचे की मी जी काय आपलं वेलकम टू होम स्क्रीन आहे, काय वेलकम टू होम स्क्रीन आहे, त्यामध्ये मी काय करतो, एक व्हेरिएबल घेतला. काय केलं, एक व्हेरिएबल घेतला आणि त्या व्हेरिएबलला सांगितलं नेम, आणि त्या नेम मध्ये मी माझं राईट करतो, सपोज आपण एक नाव राईट करू, विशाल. काय, हा एक व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबलला आपण काय केलं, इथे एक नाव दिले, कोणतं, विशाल. जसं की मी काय करतो, जे काय आपलं हा फंक्शन आहे, कोणतं फंक्शन, स्लॅशचं फंक्शन आहे, त्या फंक्शनच्या आतमध्ये मी काय करतो, जे विशाल व्हेरिएबल आहे त्याला करतो इथे मी कन्सोल डॉट लॉग, किंवा कन्सोल डॉट लॉग करण्यापेक्षा मी इथे काय करतो, कोमा देऊन इथे नेम प्रिंट करतो. ठीक आहे, आणि इकडे आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो मी पहिली होम पेज, आणि इथे करतो रिफ्रेश. ठीक आहे, प्रिंट नाही झालं का, ठीक, कन्सोलच करतो. ठीक आहे, इथे करतो मी कन्सोल डॉट लॉग, आणि इथे काय करणार मी नेम. ठीक आहे, जसं मी होम पेज वर जाणार, कन्सोल मध्ये काय प्रिंट झाला असेल, विशाल. झालंय प्रिंट. सिंपल हा व्हेरिएबल बनवला, हा व्हेरिएबल मी काय केला, फक्त कन्सोल डॉट लॉग केला. आता जो काय हा व्हेरिएबल आहे, कोणता, हा नेम व्हेरिएबल, मी ह्या फंक्शन मध्ये यूज करू शकतो का, करू शकतो का नाही, सौरभ ऑनलाईन मेंबर,
करू शकतो का नाही बोलू शकतात तुम्ही यार. मेसेज बॉक्स मध्ये राईट करा किंवा माईक चालू करून बोलला तरी काय अडचण नाही. ठीक आहे. तुम्हाला समजत नसेल तर एकदा रिपीट करा असं सांगू शकतात, बोलू शकतात. तुम्ही नाही बोलला तर मला समजणार नाही. ठीक आहे. काय आहे की आपण हा व्हेरिएबल बनवलाय कुठे, की जे आपलं स्लॅशचं फंक्शन आहे किंवा आपलं स्लॅश URLचं जे काय फंक्शन आहे त्या फंक्शनच्या आतमध्ये मी काय केलंय हा व्हेरिएबल बनवला आणि त्या व्हेरिएबल मी ते कन्सोल डॉट लॉग केलाय. मग हा व्हेरिएबल मी ह्या फंक्शन मध्ये यूज करू शकतो का नाही? येस ऑर नो सांगू शकतात ऑनलाईन मध्ये. करू शकतो का नाही? सिंपल क्वेश्चन आहे. यस वैष्णवीचं करू शकतो. बाकीचे ऑनलाईन मेंबर काय आहे का नाही? ठीक आहे नाही करू शकत. बाकीचे ऑनलाईन मेंबर का बोलत नाही तुम्ही? समजत नाही? ठीक आहे आज सगळ्यांचं एक्झाम्पल पाहिलं जाईल आज. ठीक आहे. आता हिदे व्हेरिएबल बनवला, काहींचं म्हणणं होऊ शकतं, काहींचं म्हणणं होऊ शकत नाही. मग आपण ट्राय करू. मग मी इथे काय करतो कन्सोल डॉट लॉग पहिला मेसेज राईट करतो मी इथे अबाउट, कारण आपल्याला समजेल की कोणत्या पेजचं कन्सोल डॉट लॉग होते. ओके. आणि इथे कोमा देऊन मी काय करतो इथे नेम व्हेरिएबल प्रिंट करतो. ओके. ठीक आहे. फर्स्ट आपण काय करू इथे पण मी काय करतो होम राईट करतो इक्वल टू कोमा देऊन इथे नेम प्रिंट करतो. ठीक आहे. फर्स्ट आपण ते प्रिंट होते का ते चेक करू. आउटपुट पेजला आलो, एकदा मी काय करतो इथे रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं कन्सोल मध्ये काय झालं असेल प्रिंट झालं असेल काहीतरी नाव, होम पेजवरचा विशाल प्रिंट झाला. ठीक आहे. आता काहींचं म्हणणं आहे जी काय आपण हे व्हेरिएबल बनवलाय हा व्हेरिएबल आपण अबाउट मध्ये ऍक्सेस करू शकतो किंवा काहींचं म्हणणं नाही करू शकत. मग आपण इथे चेक करू. जसं की मी इथे एक मेसेज राईट करतो एक अबाउट आणि कोमा देऊन मी इथे काय करतो जो नेम व्हेरिएबल आहे ते मी इथे पास करतो. आणि आता इकडे आउटपुट पेजला आलो, एकदा होम स्क्रीनला मी काय केलं रिफ्रेश केलं CMD मध्ये आलो. हे विशाल कोणाचा प्रिंट झालाय? होम स्क्रीनचा झालाय. ठीक आहे. मग मी जातो आता अबाउट पेजला. जसं मी अबाउट राईट केलं इथे आणि एंटर केलं, काय एरर आला मला? नेम इज नॉट डिफाईन्ड. का बरं? त्याला हा नेम जो काय आपण हा डिक्लेअर केलाय, कुठे डिक्लेअर केलाय? इथे. तो काय बोलतोय? नॉट डिफाईन्ड. का बरं असं? ऍक्सेस नाही करू शकत ना, बरोबर ना? मग आपल्याला आज हेच पाहायचंय की ह्या फंक्शन मध्ये आपण डेटा कसा ऍक्सेस करू शकतो. काय पाहणार आहे आपण आज की एखाद्या ह्या फंक्शन मधून ह्या फंक्शन पर्यंत आपण डेटा ऍक्सेस कसा करणार. ठीक आहे ना. जसं की हे विशालने मला ह्या फंक्शन मध्ये लागतंय पण ती मला भेटत नाही, बरोबर. मग आपला कॉन्सेप्ट काय आहे की ह्या फंक्शन मधून डेटा ह्या फंक्शन मध्ये आपण डेटा कसा ऍक्सेस करू शकतो पाहायचं ते आज. ठीक. मग आता ते पाहण्यासाठी की आपल्याकडे एक पॅकेज आहे. काय आपल्याकडे एक पॅकेज आहे, त्या पॅकेजचं नाव आहे एक्सप्रेस डॅश सेशन. काय नाव आहे त्या पॅकेजचं? एक्सप्रेस डॅश सेशन. कशासाठी पॅकेज यूज होतं की एका फंक्शन मधून दुसऱ्या फंक्शन मध्ये डेटा आपल्याला काय करायचा आहे ऍक्सेस करायचा आहे. मग ऍक्सेस करण्यासाठी तो डेटा आपण कुठेतरी स्टोअर करणार, बरोबर. मग तो डेटा कुठे स्टोअर करणार? सर्व्हरला स्टोअर करणार. कुठे करणार? सर्व्हरला. मग करायचं त्या पॅकेजचा यूज. समजलंय काय करायचे आपल्याला? ऑनलाईन मध्ये समजलंय का आपल्याला काय करायचंय? ठीक आहे. आता आपल्याला फक्त एकच कॉन्सेप्ट पाहायचा आहे. काय पाहायचा आहे की जो हा व्हेरिएबल असा आपण डिक्लेअर केलाय ह्या फंक्शन मध्ये यूज करू शकत नाही. मग आपल्याला तेच पाहायचंय की ह्या फंक्शन मध्ये एखादा आपण डेटा स्टोअर केला तर ह्या फंक्शन मध्ये पण यूज करता आला पाहिजे. ठीक आहे. ते करू. मग त्यासाठी काय आहे आपल्याकडे एक पॅकेज आहे. काय आहे आपल्याकडे एक पॅकेज आहे. मग आपल्याला हे पॅकेज काय करायचे यूज करायचे. हे पॅकेज यूज करायचे बोललो की आपल्याला काय करावं लागेल? पॅकेज इन्स्टॉल करावं लागेल. मग पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी कमांड काय होईल? npm i
एक्सप्रेस डॅश सेशन. करू मी पॅकेज इन्स्टॉल. ठीक आहे. पॅकेज इन्स्टॉल करण्यासाठी आपण कुठे आलो, CMD. कंट्रोल C. एकदा क्लिअर करतो मी स्क्रीन आणि इथे राईट करतो npm i एक्सप्रेस डॅश सेशन आणि एंटर बटनावर आपण क्लिक करा. झालं पॅकेज इन्स्टॉल. एकदा क्लिअर करतो आणि ह्याला करतो मी री एक्झिक्यूट लोडिमॉन इंडेक्स डॉट. आता आपल्या कोडमध्ये आणि कोडमध्ये आल्यानंतर मी काय करतो, जा हा व्हेरिएबल बनवला आहे ह्या व्हेरिएबलला करतो इथे आता रिमूव्ह. ओके. आता जे काय आपण पॅकेज इन्स्टॉल केले त्या पॅकेजला मी इथे करतो रिक्वायर्ड. मग एक व्हेरिएबल घेतला कोणता, सेशन इक्वल टू रिक्वायर्ड राऊंड ब्रॅकेट डबल कोड मध्ये एक्सप्रेस डॅश सेशन. झालं पॅकेज इन्स्टॉल. ठीक आहे. मग आता हे पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर ह्या पॅकेजची एक मिडलवेअर आहे. काय ह्या पॅकेजची एक मिडलवेअर, जसं की एक आपण बॉडी पार्सल पॅकेज इन्स्टॉल करतो कशासाठी, की डेटा आपल्याला फॉरवर्ड करण्यासाठी. मग त्याच प्रकारे आपल्याला सेशनची एक मिडलवेअर आहे. काय आहे ते, सेशनची मिडलवेअर. मग मिडलवेअर कशी ते सांगून घेऊ. ठीक आहे. मग मिडलवेअर कशी राहणार, ठीक आहे, इथे राहणार मग सर्व्हर डॉट यूज राऊंड ब्रॅकेट मध्ये काय राहणार मग सेशन आणि सेशन मध्ये घ्यायचं राऊंड ब्रॅकेट. झाले मिडलवेअर. त्यानंतर ह्या राऊंड ब्रॅकेटच्या आतमध्ये घ्यायचं कर्ली ब्रॅकेट आणि एंटर करायचं. झालं. ठीक आहे. ह्यामध्ये 3 पॅरामीटर असतात. 3 काय असतात, व्हॅल्यू असतात. फर्स्ट व्हॅल्यू असते अनइनिशियलाइज. काय असते, सेव्ह अनइनिशियलाइज हे असते. म्हणजे काय, जो काय तुम्ही डेटा सेव्ह करणार आहेत किंवा जो काय डेटा तुम्ही स्टोअर करणार आहेत तो तुम्ही चेंज करणार आहेत का, करणार का आपण करणार. मग हे तर सांगायचं ट्रू, करणार आहे तर ट्रू. त्यानंतर इथे रिसेव्ह राहतं. म्हणजे जो काय तुम्ही डेटा सेव्ह केलाय त्याला तुम्ही एनी टाइम चेंज करणार का, करणार असेल तर ट्रू करायचे इथे. ठीक आहे. रिसेव्ह. त्यानंतर इथे असतो आपला एक सिक्रेट. काय असतो आपला एक सिक्रेट, जो काही तुम्ही डेटा स्टोअर केलाय त्या डेटाची एक चावी असेल. आता सेव्ह आणि सिलाइज म्हणजे काय, तुम्ही डेटा स्टोअर करणार आहे का सर्व्हर साईटला, करणार आहे. ट्रू सांगितलं म्हणजे काय, आपण डेटा करणार आहे. आणि इथे सांगितले रिसेव्ह. रिसेव्ह म्हणजे काय, जो काही तुम्ही डेटा स्टोअर केलाय त्याला तुम्ही चेंज करणार का, एकदा डेटा स्टोअर केला परत चेंज करणार का, हा आम्ही चेंज करणार. मग त्यासाठी मी इथे राईट केले ट्रू. त्यानंतर जो काय डेटा तुम्ही स्टोअर केलाय तो काय होणार, एखाद्या सपोज एका रूम मध्ये स्टोअर होणार आणि त्या रूमची चावी राहणार एक सिक्रेट मध्ये. मग मी त्या रूमची चावीचा पासवर्ड ठेवला, जसा की मी पासवर्ड ठेवतो A to Z IT हब. हा काय झाला माझा सिक्रेट, म्हणजेच काय झाला आपला पासवर्ड. झालं. मिडलवेअर झाली ह्याची राईट करून. आता ह्याचा यूज कसा आहे सांगतो. ठीक आहे. सपोज आता मी इथे काय करतो, एक व्हेरिएबल बनवला कोणता, नेम. आणि त्या नेम व्हेरिएबल मध्ये मी एक नेम स्टोअर करतो. जसं की मी नेम स्टोअर करतो इथे विशाल. ठीक आहे. आता हे नेम आपल्याला काय करायची, की सर्व्हरला स्टोअर करायची. कुठे करायची, सर्व्हरला. मग सर्व्हरला स्टोअर करण्यासाठी एक सिंटॅक्स असतो. कसा सिंटॅक्स आहे, की रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्यामध्ये आपल्याला स्टोअर करायची इथे जे काही नेम आहे ते नेम आपल्याला इथे पास करून द्यायचं. तुम्ही आतापर्यंत शिकला असाल, जे काही लेफ्ट साईडची व्हॅल्यू आहे, लेफ्ट साईडची व्हॅल्यू कुठे स्टोअर होणार, कोणत्या का राईट साईड आहे, राईट साईडची व्हॅल्यू लेफ्ट साईड मध्ये काय होते, अशी स्टोअर होते. बरोबर, जावास्क्रिप्ट मध्ये शिकला असतात. मग जे काय आपला हे नेम आहे, नेम कुठे स्टोअर झालं, ह्या सेशन मध्ये. ठीक आहे. आणि ह्याला मी करतो एकदा कन्सोल डॉट लॉग. कन्सोल डॉट लॉग काय करणार, कन्सोल डॉट लॉग जे आपण इथे स्टोअर केले हेच मी इथे करतो कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे. इथे रिस्पॉन्स डॉट सेशन असेल आय थिंक, चेक करतो. आणि इथे असेल रिक्वेस्ट डॉट सेशन. एकदा आउटपुट पेजला आलो आणि इथे करतो मी जसं रिफ्रेश. ठीक आहे. एरर आला, कॅन नॉट अनडिफाईन्ड. ठीक आहे.
एकदा बॅक जाऊन मी डबल रिफ्रेश. ठीक आहे. आणि इथे पण विशाल प्रिंट झाला. ठीक आहे. आता इथे काय असतो की आपल्याला डेटा कुठे स्टोअर करायचा आहे, ह्या सेशन मध्ये डेटा स्टोअर करायचा आहे. कुठे स्टोअर करायचा आहे, सेशन मध्ये. मग आपण इथे काय सांगितले, त्याचा सिंटॅक्स कसा आहे, रिक्वेस्ट डॉट सेशन. आणि सेशन मध्ये काय कर, एक नेम नावाने काहीतरी डेटा काय कर, स्टोअर कर. आणि ह्याला आपण इथे डेटा दिलाय आणि हा डेटा मी इथे काय केलाय, फक्त प्रिंट केलाय. ओके. कुठे प्रिंट केलाय ते पण मी इथे राईट करतो, जसं की कोमा दिला आणि इथे करतो होम इक्वल टू. आता आउटपुट पेजला आलो, एकदा मी रिफ्रेश केलं. जसं रिफ्रेश केलं, सीएमडी मध्ये आलो, हा विशाल कोणता प्रिंट झाला, आता होमचा झालाय. आणि आता आपण प्रिंट करू अबाउट मध्ये. मग अबाउट मध्ये डेटा प्रिंट करण्यासाठी, ठीक आहे, मी ते स्टोअर नाही करत, डायरेक्ट करतो इथे कन्सोल डॉट लॉग आणि डेटा करायचा आहे मला प्रिंट. मग डेटा प्रिंट करण्यासाठी रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि सेशन मधून काय प्रिंट करायचं आपल्याला, नेम, आणि ते नेम राईट करायचं. ओके. आणि ह्याला एक मी कमेंट देतो की आपल्याला डेटा समजेल की कोणता डेटा प्रिंट झाला, की अबाउट. आता चेक करायचे, आउटपुट पेजला आलो, रिफ्रेश केला, सीएमडी मध्ये जाऊ, कोणता विशाल प्रिंट झालाय, आता हे होमचा झालाय. आता जाऊ आपण अबाउट पेजला, मी ते करतो स्लॅश अबाउट आणि एंटर बटनावर क्लिक करतो. आता जाऊ आपण सीएमडी मध्ये, आलाय अबाउटचा विशाल प्रिंट झालाय. काय केलं आपण, ह्या फंक्शन मधून, ह्या फंक्शन मध्ये डेटा आपण ऍक्सेस करू शकतो. बस एवढाच फंड आहे सेशनचा. करता ट्राय. एवढं समजलंय ऑनलाईन मध्ये. ऑनलाईन मेंबर सेशन आहे, जर तुम्ही सर्च केलं असेल, कशा कशासाठी यूज होतं सेशन, सौरभ? लॉग इन करण्यासाठी, युजर ऑथेंटिकेशन, अजून बस डेटा स्टोअर करण्यासाठी, सिक्युरिटीसाठी. अजून ऑनलाईन मध्ये सर्च केले ना तुम्ही, सांगा बरं, एक एक पॉइंट सर्वांनी सांगा बरं. लॉग इन सिस्टीम, स्टोअर टेम्पररी डेटा. ओके. अजून बाकीच्यांनी सर्च नाही केलं का? युजर ऑथेंटिकेशन. ओके. बस एवढं 3. ठीक आहे. आता आपण काय पाहू की आता ह्यात काय करू शकतो, आपण डेटा स्टोअर करू शकतो. जसं की आता आपण काय केलं, आतापर्यंत एक विशाल जे काही नाव होतं, ते विशाल आपण नाव काय करत होतो, ह्या फंक्शन मध्ये डेटा स्टोअर करत होतो, आणि ह्या फंक्शन मध्ये आपण डेटा काय करत होतो, प्रिंट करत होतो. ठीक आहे. त्याच प्रकारे जसं की आता मी फक्त हा काय केलं, एक व्हेरिएबल स्टोअर केलाय. ओके. मग मला इथं एक ऑब्जेक्ट स्टोअर करता येतोय का, मी ते चेक करतो. जसं की मी इथे काय केलं, फर्स्ट नेम. ठीक आहे. इथे मी काय करतो, एक फर्स्ट नेम काय करतो, इथे स्टोअर करतो. जसं की मी फर्स्ट नेम राईट केलंय ABC, आणि सेकंड घेतो मी इथे लास्ट नेम. ठीक आहे. आणि इथे लास्ट नेम मध्ये मी राईट करतो जसं की XYZ. त्यानंतर अजून घेतो मी मोबाईल नंबर, आणि मोबाईल नंबर स्टोअर केलाय असं काहीतरी एक रॅन्डम मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर एक ईमेल घेतो मी, आणि ईमेल नंतर जसं की एक ईमेल राईट केला मी abc@gmail.com. ओके. बस एवढा डेटा स्टोअर केलाय. त्यानंतर जो एक घेऊ आपण, जसं की एज घेतली मी, एज घेतली इथे 21. ठीक आहे. झाला हा ऑब्जेक्ट. आणि आता हा ऑब्जेक्ट स्टोअर झाल्यानंतर मी हे नेम काय करतो, चेंज करतो, OBJ केलाय. ठीक आहे. आणि आता सेशन मध्ये मी हा नेम न पास करता इथे मी काय करतो, OBJ स्टोअर करतो. ओके. आणि ह्या पेजला न सेंड करता डायरेक्ट आपण काय करू, आता होमला गेल्यानंतर काय होईल, हा डेटा सेशन मध्ये स्टोअर होईल. ओके. म्हणजे हा डेटा मी इकडे काय करतो, प्रिंट करतो. जसं की आपण काय स्टोअर केलं इथे, ठीक आहे, इथे पण नेम मी चेंज करतो OBJ, आणि सेशनच्या पुढे राहणार OBJ. बस. म्हणजे इथे काय केलं आपण, एक OBJ बनवलाय, आणि त्या OBJ ला काय करतो, रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि सेशन मध्ये काय स्टोअर करायची, एक OBJ स्टोअर करायची, म्हणजे ऑब्जेक्ट. आणि जो काय ऑब्जेक्ट बनवलाय आपण, हा ऑब्जेक्ट ह्यात स्टोअर केला. कुठे स्टोअर केला, जेव्हा आपण होम पेजला जातो तेव्हा. ठीक आहे. आता मी इथे काय करतो की एकदा आउटपुट पेजला आलो, आउटपुट पेजला आल्यानंतर मी डायरेक्ट इथे करतो रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केले, कन्सोल डॉट लॉग मध्ये काय झालंय का, अबाउट मध्ये प्रिंट अनडिफाईन्ड. का बरं, एनी रिझन?
आपण डेटा स्टोअर केलाय ना, काय केलंय आपण, डेटा तर स्टोअर केलाय, पण तरी पण मला अबाउट मध्ये अनडिफाईन्ड का आलं? ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगू शकतात? सौरभ, का आलं अनडिफाईन्ड? आपण डेटा तर स्टोअर केलाय ना. ठीक आहे, मी सांगू. ठीक आहे, आपण काय केलंय, डायरेक्टली आपण कुठे गेलो, स्लॅश अबाउटला गेलो, आणि स्लॅश अबाउट मध्ये आपण काय केलंय की फक्त जो काय आपण डेटा आहे सेशन मधला तो डेटा आपण काय केलाय, प्रिंट केलाय. ओके, पण डेटा डेटा आपण प्रिंट केलाय कशामध्ये, ओबीजे मध्ये. त्याच्यामध्ये स्टोअर कधी होणार, जेव्हा आपण होम पेजला जाणार. जेव्हा आपण होम पेजला जाणार तेव्हाच काय होणार, आपला सेशन मध्ये डेटा स्टोअर होणार. जसं की मी आता काय करतो, होम पेजला आलो, लोकलहोस्ट कोलन 1000 स्लॅश, आणि इथे मी करतो एंटर. जसं एंटर केलं कुठे आलो मी, होम पेजला आलो. होम पेजला आल्यानंतर जो काय आपला ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट काय झाला, सेशन मध्ये स्टोअर झाला. आणि आता मी जातो स्लॅश अबाउटला, आणि आता सीएमडी मध्ये जाऊन चेक करू की जो काय डेटा आहे तो डेटा प्रिंट झाला. इथे झाला, इथे प्रिंट आला ना. आता म्हणजे इथे काय होतंय, वर्क कसं होतंय, जेव्हा आपण होम पेजला जातो तेव्हा काय होतं, डेटा सेशन मध्ये स्टोअर होतोय. आणि जेव्हा आपण अबाउट मध्ये जातो तेव्हा काय होतं, इथे सेशन मधला डेटा प्रिंट होतोय. ठीक आहे, जसं आपण हा ऑब्जेक्ट प्रिंट केलाय त्या प्रकारे आपण एखादा ऍरे प्रिंट करू शकतो, ऍरे स्टोअर करू शकतो, त्यानंतर ऍरे ऑब्जेक्ट स्टोअर करू शकतो. जो प्रकारचा तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे त्या प्रकारचा डेटा आपण इथे काय करू शकतो, स्टोअर करू शकतो. समजले ऑनलाईन मध्ये? ठीक आहे, कोणत्या पण प्रकारचा आपण डेटा काय करू शकतो, इथे स्टोअर करू शकतो. नोट करून घेतात का घेऊ पुढे? गरज नसेल आय थिंक घ्यायची पुढे. अरे ऑनलाईन मेंबर घ्यायची का नोट करून घेतात एवढं? ट्राय करतात एवढं. नेक्स्ट घ्यायचं, नेक्स्ट. ठीक आहे ना, एक सिंपल आहे कोड. काय, जिथे आपण हा नेम प्रिंट केलता, ठीक आहे ना, एक नेम व्हेरिएबल घेतला होता आणि त्या नेम व्हेरिएबल मध्ये आपण एक विशाल नाव प्रिंट केलं होतं. त्याच प्रकारे मी काय केलं, इथे नेमच्या जागी काय केलं, एक ऑब्जेक्ट बनवलाय. ओके, सिंपल आहे ना, ते तुम्ही नंतर ट्राय करू शकतात. आता एक नवीन कॉन्सेप्ट घेऊ आपण थोडासा. ठीक आहे, की आता मला काय करायची, सेशन मध्ये तर आपण डेटा स्टोअर करतो, आता ते तर समजलंय आपल्याला. आता एक नवीन फंक्शन मी सांगतो. जसं की आता मला इथे काय करायचंय की आपण जेव्हा स्लॅशला जातो तेव्हा काय होतं, इथे सेशन मध्ये डेटा स्टोअर होतोय, बरोबर. मग मला इथे काय करायची, एक कंडिशन टाकायची. काय करायची, जी काय आपला अबाउट पेज आहे त्या अबाउट पेज मध्ये मला काय टाकायची, एक कंडिशन टाकायची. काय कंडिशन टाकणार मी इथे, जसं की मी ते इफ मध्ये राईट करतो, इफ रिक्वेस्ट डॉट, काय केलं मी, रिक्वेस्ट डॉट सेशन, आणि सेशन मध्ये ओबीजे इक्वल इक्वल टू अनडिफाईन्ड असेल. काय, सेशन मध्ये काही डेटा नसेल किंवा अनडिफाईन्ड असेल. अनडिफाईन्ड म्हणजे काय, त्यात काहीच डेटा नाही. सेशन मध्ये काहीच डेटा नसेल तर काय करायचं, रिस्पॉन्ड डॉट सेंड, आणि इथे राईट करायचं तू पेज नॉट फाउंड. ओके, आणि त्यात डेटा असेल तर इल्स मध्ये राईट करू आपण, त्यात डेटा असेल तर काय प्रिंट होणार, तिथे रिस्पॉन्ड डॉट सेंड मध्ये वेलकम टू अबाउट स्क्रीन. समजलं काय केलंय आपण? आपण जेव्हा सेशन मध्ये जातो, ठीक आहे, सेशन मध्ये डेटा असेल तरच काय होणार, आपल्याला ही लाईन एक्झिक्यूट होणार, म्हणजे वेलकम टू अबाउट स्क्रीन दिसेल, बरोबर ना. आणि सेशन मध्ये डेटा नसेल, सेशन मध्ये डेटा नसेल तर आपल्याला काय भेटेल, पेज नॉट फाउंड. चेक करायचे एकदा, जसं की मी एकदा आउटपुट पेजला आलो, इथे करतो एकदा रिफ्रेश. जसं मी रिफ्रेश केलं, इथे काय आलंय, का बरं आलं, की सेशन मध्ये डेटा स्टोअर आहे का, आता नाही. आता मी जातो होम पेजला, होम पेजला आल्यानंतर सेशन मध्ये डेटा स्टोअर झाला, बरोबर. आणि आता मी जातो अबाउट मध्ये, स्लॅश अबाउट, आलं वेलकम टू अबाउट पेज. म्हणजे इथे काय होतंय, कंडिशन टाकले आपण,
ह्या सेशन मध्ये डेटा असेल तर काय करायचं, ठीक आहे. ह्या सेशन मध्ये डेटा नसेल तर काय दाखवायचं, पेज नॉट फाउंड दाखवायचं. आणि सेशन मध्ये डेटा असेल तर काय दाखवायचं, वेलकम टू अबाउट स्क्रीन. जसं की मी अजून एक URL बनवतो, सर्व्हर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड आणि इथे मी राईट करतो स्लॅश, इथे करतो स्लॅश प्रोडक्ट करतो, किंवा इथे मी प्रोफाईल राईट करतो, ठीक आहे. स्लॅश के केलं म्हणजे प्रोफाईल, कोमा घेतला, एक फंक्शन राईट केलं आणि त्या फंक्शन मध्ये एक रिक्वेस्ट सेकंड असतो रिस्पॉन्स. आणि इथे मी आता कंडिशन टाकणार. कशी कंडिशन टाकणार, की इफ मध्ये जे काय रिक्वेस्ट डॉट सेशन आहे त्या सेशन मध्ये ओबीजे जो काय आहे तो अनडिफाईन्ड असेल. काय असेल, जो काय ओबीजे आहे तो ओबीजे अनडिफाईन्ड असेल तर तो काय करायचं, रिस्पॉन्ड डॉट सेंड एक मेसेज प्रिंट करायचा. कोणता, पेज नॉट फाउंड. ओके. आणि ओबीजे मध्ये डेटा असेल तर इल्स मध्ये आपण राईट करू रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि सेंड मध्ये मी राईट करतो वेलकम टू प्रोफाईल स्क्रीन. ओके. आणि आता एकदा मी काय करतो, जसं मी इथे रिफ्रेश करतो, काय आलं इथं, पेज नॉट फाउंड. जसं की मी प्रोफाईल पेजला जातो, प्रोफाईल पेजला आलो, काय आलं इथे, पेज नॉट फाउंड. का, की सेशन मध्ये डेटा सापडला का त्याला, नाही. सेशन मध्ये डेटा कधी स्टोअर होणार, जेव्हा कधी आपण कुठे जाणार, होम पेजला. कधी जाणार, होम पेजला. मग मी होम पेजला एकदा जातो आणि परत एकदा काय करतो, प्रोफाईल पेजला येतो. होम पेजला आलो, सेशन मध्ये डेटा झाला स्टोअर आणि इथे मी करतो आता स्लॅश अबाउट, आलं वेलकम टू अबाउट स्क्रीन. इथे करतो मी प्रोफाईल, आलं इथे वेलकम टू प्रोफाईल. समजलं हे ऑनलाईन मेंबर, अरे ऑनलाईन मेंबर समजलंय, करता ट्राय एवढं, ठीक आहे. एक फक्त कंडिशन राईट केली आपण, ठीक आहे. एवढं ट्राय करा, झाल्यानंतर मला मेसेज बॉक्स मध्ये राईट करा, ठीक आहे. आणि ज्याचा फोटो राहिलाय सेंड करायचा ग्रुप, त्यांनी फोटो शेअर करा मला, घ्या एवढं नोट करून. आपण, ठीक आहे. समजलं इथे काय केलंय आपण, की इथे काय केलंय, की जेव्हा आपण स्लॅशला जातो किंवा आपण होम पेजला जातो तेव्हा काय होतंय, जो काय आपला सेशन आहे त्या सेशन मध्ये काय होतंय, काहीतरी डेटा स्टोअर होतोय, ठीक आहे. केव्हा होतोय, जेव्हा आपण स्लॅशच्या URL ला जातो, ठीक आहे. मग अबाउट पेजला गेलो की काय होतंय, तिथे कंडिशन चेक होते. काय कंडिशन चेक होते, की सेशन मध्ये डेटा आहे की नाही. सेशन मध्ये डेटा अनडिफाईन्ड असेल तर काय दाखवायचं, पेज नॉट फाउंड दाखवायचं. आणि सेशन मध्ये डेटा असेल तर काय दाखवायचं, वेलकम टू अबाउट स्क्रीन. त्याच पद्धतीने आपण प्रोफाईलला केलंय. ओके. बट आता कंडिशन अशी आली कधी, की जसं की मी इथे काय करतो, सर्व्हर, ठीक आहे, सर्व्हर डॉट गेट राऊंड ब्रॅकेट डबल कोड स्लॅश मध्ये मी अजून एक URL बनवतो, जसं की मी कॉन्टॅक्ट कोमा घेतला, फंक्शन घेतलं आणि त्या फंक्शन मध्ये रिक्वेस्ट रिस्पॉन्स आणि ते करतो मी रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि सेंड मध्ये मी राईट करतो जसं की वेलकम टू कॉन्टॅक्ट. ओके. आणि ते करतो स्क्रीन. ओके. म्हणजे ते काय होणार, आता आपल्याला कॉन्टॅक्ट पेजला जायचं असेल तर आपण डायरेक्ट जातो, पण जेव्हा आपल्याला प्रोफाईल पेजला जायचंय तर प्रोफाईल पेजला जाण्यासाठी काही एक कंडिशन आहे. काय कंडिशन आहे इथे, की सेशन मध्ये काहीतरी डेटा पाहिजे, बरोबर. आणि आता मला कॉन्टॅक्ट पेजला पण काय करायची, कंडिशन टाकायची. मग कंडिशन टाकण्यासाठी आपल्याला काय लागेल, ह्याच प्रकारे असं राईट करावं लागेल, बरोबर ना. पण आता आपल्याकडे किती पेज आहेत,
तीन पेज आहेत, जसं की स्लॅश अबाउट, स्लॅश प्रोफाईल आणि त्यानंतर आहे आपल्याकडे स्लॅश कॉन्टॅक्ट. बरोबर. आज आपल्याकडे 3 स्क्रीन आहे. उद्या जाऊन 100 झाल्या तर, बरोबर ना, उद्या जाऊन 100 झाल्या. लावू दे का? ठीक आहे, ठीक आहे, बस. ठीक आहे. इथे काय होणार आहे की उद्या जाऊन आपल्याकडे 100 स्क्रीन झाल्या तर मग आपण काय करणार? प्रत्येक वेळी ही तर राईट नाही करणार ना. मग ह्याचा एक शॉर्टकट करण्यासाठी काय करायचं, एक फंक्शन बनवायचं. काय करायचं? एक फंक्शन बनवायचं. जसं की मी इथे काय करतो, लास्ट मध्ये एक फंक्शन बनवतो. सिंपल. जसं आपण जावास्क्रिप्ट मध्ये फंक्शन बनवतो त्याच नावाचं फंक्शन बनवतो. जसं की मी फंक्शनला नाव देतो व्हेरीफाय नावाचं. मी काय केलं, एक फंक्शन बनवलं आणि त्या फंक्शन मध्ये 3 पॅरामीटर असणार. एक असेल रिक्वेस्ट, सेकंड असेल रिस्पॉन्स आणि थर्ड असेल नेक्स्ट. काय घेतले मी? 3 पॅरामीटर घेतले. काय घेतले? रिक्वेस्ट घेतलं, रिस्पॉन्स घेतला आणि त्यानंतर नेक्स्ट घेतला. ओके. आता रिक्वेस्ट तुम्हाला माहिती काय, रिस्पॉन्स पण माहिती काय. आता तुम्हाला सांगतो नेक्स्ट काय. ठीक आहे, त्याचा फायदा काय सांगतो. आता ह्या फंक्शन मध्ये काय असेल की ह्या फंक्शन मध्ये एक कंडिशन राईट करायची आपल्याला. काय करायची? ह्या फंक्शन मध्ये एक कंडिशन राईट करायची. काय कंडिशन राईट करायची? इफ जे काय रिक्वेस्ट डॉट सेशन आहे, रिक्वेस्ट डॉट सेशन आहे, त्या सेशन मध्ये ओबीजे, ठीक आहे, ओबीजे इक्वल टू अनडिफाईन्ड असेल. काय? अनडिफाईन्ड असेल तर काय करायचं? रिस्पॉन्ड डॉट सेंड करायचं. आणि सेंड मध्ये काय राहणार? पेज नॉट फाउंड. समजलं? जेव्हा हे फंक्शन कॉल होणार, फंक्शन काय चेक करणार? हे सेशन मध्ये डेटा असेल, ठीक आहे, सेशन मध्ये डेटा असेल तर काय करायचं? इल्स पार्ट मध्ये, ठीक आहे, इथे काय होणार? ह्या फंक्शन कॉल केल्यानंतर तो चेक करणार की सेशन मध्ये डेटा अनडिफाईन्ड असेल तर काय करणार? तो पेज नॉट फाउंड हा मेसेज काय करणार? प्रिंट करणार. मग इल्स मध्ये काय करायचं? इल्स मध्ये काय करायचं की जी काही नेक्स्ट फंक्शन आहे, ते नेक्स्ट फंक्शन कॉल करायचं फक्त. ठीक आहे. आता हे नेक्स्ट फंक्शन काय करणार ते सांगतो. तर हे फंक्शन तर बनवलं आपण. आता आपल्याला काय करायची? ही कंडिशन कुठे कुठे चेक करायची? जसं की कॉन्टॅक्ट, प्रोफाईल आणि अबाउट पेजला चेक करा. ठीक आहे. मग इथे काय करायचं, जिथे आपण एवढा मोठा इफ कंडिशन राईट केली, इथे एवढी मोठी इफ कंडिशन राईट नाही करायची. इथे फक्त मी मेसेज राईट करतो रिस्पॉन्ड डॉट सेंड आणि इथे करतो वेलकम टू अबाउट स्क्रीन. ओके. इथे मेसेज राईट केला. आता मला काय करायचे की इथे कंडिशन लावायची. काय कंडिशन लावायची? की सेशन मध्ये डेटा असेल तरच ह्या पेजला काय करायचं? जायचं. बरोबर ना. म्हणजे काय करायचं? सेशन मध्ये डेटा असेल तर हा मेसेज प्रिंट करायचा. ठीक आहे. मग आपण ती कंडिशन साठी काय केलं? एक फंक्शन बनवलंय. कोणतं? व्हेरीफाय नावाचं बनवलंय. मग काय करायचं? फक्त जी काही फंक्शन आहे, जी काही URL आहे, ह्या URL मध्ये ते फंक्शन कॉल करायचं फक्त. जसे की कुठे कॉल करायचं? जिथे आपण हे फंक्शन राईट केलं त्या फंक्शनच्या आधी काय करायचं? जी काय आपण व्हेरीफाय नावाचं फंक्शन बनवलंय, ती व्हेरीफाय नावाचं फंक्शन कॉल करायचं. समजलं सिंटॅक्स? काय अबाउटच्या पुढे मी काय दिला? कॉमा दिला आणि ती फंक्शनचं काय केलं? नाव राईट केलं. म्हणजे इथे काय होणार? जेव्हा कधी आपण स्लॅश अबाउटला जातो, काय करतो? जेव्हा कधी आपण स्लॅश अबाउटला जातो, युजर कुठे जाणार? डायरेक्टली ह्या व्हेरीफाय फंक्शन कडे जाणार. कुठे जाणार? व्हेरीफाय. ही फंक्शन एक्झिक्यूट नाही होणार. बाकीची ही पुढची लाईन आहे ती एक्झिक्यूट होणार का? नाही होणार. डायरेक्ट युजर कुठे जाणार? ह्या व्हेरीफाय फंक्शन कडे. मग व्हेरीफाय फंक्शन मध्ये आपण काय राईट केलंय? जी काही सेशन आहे, सेशन अनडिफाईन्ड असेल तर हा मेसेज प्रिंट कर आणि सेशन मध्ये डेटा असेल तर काय कर? युजरला नेक्स्ट कर. नेक्स्ट म्हणजेच कुठे कर? ह्या व्हेरीफाय फंक्शनच्या पुढचं जी काय फंक्शन राईट केलं ती एक्झिक्यूट कर. समजतंय का? डोक्यानं जातंय? ठीक आहे. एकदा आपण मी ट्राय करून दाखवतो. जसं की मी कुठे आलो? आता प्रोफाईल पेजला. प्रोफाईल पेजला आलो, रिफ्रेश केलं, पेज काय झालं? इथे पेज नॉट फाउंड मेसेज दाखवते. जसं की मी आता होम पेजला जातो. होम पेजला गेलो, सेशन मध्ये डेटा स्टोअर झाला आणि आता मी जातो स्लॅश अबाउटला आणि एंटर केलं. ठीक आहे. ओबीजे इज नॉट डिफाईन्ड. ओके. कुठे ओबीजे राईट केलंय आपण?
ठीक आहे, इथे REQ असतं. ठीक आहे, सॉरी, इथे REQ राहणार. ठीक आहे, एकदा मी डबल काय करतो, होम पेजवर जातो. होम पेजवर गेलो, डेटा काय झाला सेशन मध्ये स्टोअर झाला. आता मी जातो स्लॅश अबाउटला. आलो अबाउटला, आलो ना. ठीक आहे, मी काय करतो, एकदा डबल आपण काय करतो, म्हणजे इथे काय होतंय, ठीक आहे, इथे कंडिशन कशी चेक होते, की जसं की आपण इथे काय केले, प्रोफाईल पेजला जाण्यासाठी एक कंडिशन राईट केली. काय कंडिशन राईट केली इथे, जे काही सेशन मध्ये डेटा आहे तो अनडिफाईंड असेल तर काय मेसेज प्रिंट कर, पेज नॉट फाउंड मेसेज प्रिंट कर. ओके, आणि डेटा असेल तर काय कर, हा मेसेज प्रिंट कर. कशामध्ये, ह्या सेशन मध्ये, बरोबर ना. मग मी इथे काय केलं, की एक वेगळं फंक्शन बनवलंय. कोणतं, व्हेरीफाय नावाचं काय केलंय मी फंक्शन बनवलंय. आणि त्या फंक्शनला काय सांगितलंय, तू चेक करायचं फक्त, सेशन मध्ये डेटा असेल तर नेक्स्ट कर, आणि सेशन मध्ये डेटा नसेल तर एक मेसेज प्रिंट कर. कोणता मेसेज, पेज नॉट फाउंडचा. आणि जिथे मला हा कंडिशन राईट करायची तिथे कंडिशन मी काय करणार, हे फंक्शन कॉल करणार. आता मला ह्या ह्या प्रोफाईल पेजला पण काय करायची, कंडिशन राईट करायची. मी इथे काय करणार, इफ राईट नाही करत बसणार, फक्त इथे मी काय करणार, जे काय व्हेरीफाय फंक्शन आहे त्या व्हेरीफाय फंक्शनला कॉल करणार. आणि ह्या पेजला पण तसंच सेम ऍज इट इज सेम. ठीक आहे, वेलकम टू प्रोफाईल. ओके, कॉन्टॅक्ट पेज आहे का हे. आणि इथे पण मला काय करायची, इथे फंक्शन फक्त कॉल करायची, कोमा द्यायचा आणि इथे व्हेरीफाय राईट करायचं, झालं फंक्शन कॉल. आता आपण आउटपुट पेजला जाऊन रिफ्रेश करतो. जसं मी रिफ्रेश केलं, मेसेज काय प्रिंट झाला आता इथे, पेज नॉट फाउंड. का बरं मेसेज असा प्रिंट झाला, की सेशन मध्ये डेटा आहे का नाही. प्रोफाईलला आलो तरी पण तेच. पण मी जेव्हा स्लॅशला जातोय, काय झालं, सेशन मध्ये डेटा काय झाला, स्टोअर झाला. आणि आता मी जातो स्लॅश अबाउटला, आलो इथे, आलो प्रोफाईल, आलो इथे. कसं होतंय वर्क ते सांगतो आता. जसं की आपण काय करतो, स्लॅश अबाउटला जातो, बरोबर. स्लॅश अबाउटला गेल्यानंतर मग तो येतोय पुढे. पुढे आल्यानंतर काय, इथे एक फंक्शन आहे ना. मग हे फंक्शन काय होते, डायरेक्ट कॉल होतंय. फंक्शन कॉल झालं की युजर कुठे येतोय, एक्झिक्यूट होण्यासाठी इथे येतोय, आला. आणि ह्या फंक्शन मध्ये आपण काय राईट केलंय, जो काही सेशन आहे, सेशन मध्ये डेटा अनडिफाईंड असेल, म्हणजे सेशन मध्ये डेटा स्टोअर नसेल तर हा मेसेज प्रिंट कर. आणि सेशन मध्ये डेटा असेल तर त्याला काय कर, नेक्स्ट कर. मग नेक्स्ट, युजर नेक्स्ट झाला की डबल कुठे येतो, इथे येतो. आणि जे काय राहिलेला पार्ट आहे तो पार्ट काय होतो, एक्झिक्यूट होतो. समजतंय. म्हणजे आपण काय केलंय, जो मल्टिपल कोड राईट करण्यापेक्षा आपण काय केलंय, एक फंक्शन कॉल केलंय आणि त्या फंक्शन मध्ये आपण थोडासा कोड राईट केलाय आणि तो कोड आपण जिथे लागतोय तिथे कॉल केलाय. ओके, ऑनलाईन मेंबर कट जाते, बाउन्स होते. समजतंय का नाही का, बाउन्स झालंय, बाउन्स झालंय बाकी सरी. ठीक आहे, समजतंय. ठीक आहे, जमलं तर ट्राय करा तुम्ही, झालं तर मला ग्रुपवर शेअर करा. ठीक आहे, नाही जमलं तर उद्या आपण प्रॉपर एक्झाम्पल घेणार आहे. ठीक आहे, असं नाही समजणार. ठीक आहे, फक्त हे समजलं ना तुम्हाला, आज काय समजलं, आपण सेशन मध्ये डेटा कसा पण स्टोअर करू शकतो, एवढं समजलं कॉन्टेंट. ठीक आहे, बाकी जे काही व्हेरीफाय फंक्शनचं मी कॉल केलेलं आहे ते उद्याच्या लेक्चर मध्ये आपण काय करू, डायरेक्ट एक लॉगिनचं डेमो घेऊ आणि त्या डेमो मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. ओके, ठीक आहे ऑनलाईन मेंबर, एवढं नोट करून घेतात मग. ठीक आहे, एकदा नोट करून घ्या, नसेल समजलं तरी काय अडचण नाही. तुम्हाला फक्त आज कोणता पॉईंट क्लिअर करा, की आपण सेशन मध्ये डेटा कसा स्टोअर करतो. सेशन मध्ये डेटा स्टोअर करण्यासाठी एक पॅकेज इन्स्टॉल करायचं आणि ते पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर त्याची एक मिडलवेअर राईट करायची. आणि जशी मिडलवेअर राईट झाली की डेटा स्टोअर करण्यासाठी रिक्वेस्ट डॉट सेशन आणि त्यापुढे कोणता डेटा स्टोअर करायची त्याचं नाव आणि ओबीजे. बस एवढं समजलं, बस. बाकी जे काही व्हेरीफाय फंक्शनचं आहे ते आपण काय करू, नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करू. ठीक आहे ऑनलाईन मेंबर, एकदा फक्त नोट करून घ्या तुम्ही तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमच्या VS कोड मध्ये. ठीक आहे, नोट करण्यापेक्षा मी काय करतो, मग नसेल समजलं तुम्हाला फक्त मी हा कोड ग्रुपवर शेअर करतो. ठीक आहे, आणि सर्वांनी हा कोड ट्राय करून मला काय करायची, ग्रुपवर स्क्रीनशॉट पाठवायचा आहे किंवा स्क्रीन रेकॉर्डिंग पाठवू शकता तुम्ही. ठीक आहे, आता तुम्हाला कोड पण आयता दिलाय मी, फक्त एकदा कोड तुम्ही काय करा, एक्सप्लोर करा, समजून घ्या. थोडा समजला तर, नाहीतर उद्या आपण काय करू, रिपीट घेऊ. रिपीट म्हणजे डायरेक्ट आपण एक एक्झाम्पल घेणार आहे.
तुम्ही मला आता सांगितलं, अनिकेतने मगाशी सांगितलं, सौरभने बी सांगितलं, सेशन कशासाठी यूज होतं की लॉग इन सिस्टीमसाठी. ओके, आता आपण पाहिलं की टेम्पररी आपण डेटा स्टोअर केलं, जसं की नेम केलं, त्यानंतर एक ओबीजे स्टोअर केलं. आता उद्या पाहू आपण लॉग इन सिस्टीम मध्ये कसं सेशन यूज होतं, त्यामध्ये जे काही व्हेरीफाय फंक्शन बनवलंय ते उद्या आपण एक्सप्लेन करू. ठीक आहे ऑनलाईन मेंबर. ठीक आहे, जो काय आपण कोड मी ग्रुपवर शेअर केलाय त्याला एकदा तुम्ही ट्राय करा आणि